सस्नेह निमंत्रण आपणास कळवण्यात अत्यानंद होतो की देशातील सर्वात पहिले सार्वजनिक ठिकाणी उभारले जाणारे प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आपण सहभागी व्हावे हेच सर्व श्रीराम भक्तांच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रक पुणे शहर अध्यक्ष व प्रखर हिंदुत्ववादी श्रीराम भक्त प्रमोद नाना भानगिरे। वेळ आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता। स्थळ श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे। नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। देशातील सर्वात पहिले प्रभू श्रीरामांच्या पुनराकृती शिल्पाचा उद्घाटन सोहळा आज सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोरे, आमदार भरत गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, महायुतीचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक पुणे शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। फेब्रुवारी 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। यासोबतच ठाणे येथील इंटिग्रल रिंग मेट्रो रेलच्या प्रकल्पाला देखील पंतप्रधान मोदी यांनी मंजुरी दिली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर न झाल्याने महाविकास आघाडी संतप्त झाली आहे। आघाडी नेत्याकडून थेट निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यात आले। आश्वासांनी जनतेला मूर्ख बनवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना अधिक वेळ हवा असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारा समाज कल्याण अधिकारी आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या नियोजित दिवशीच होतील, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। एमपीएससीने एक निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे। एमपीएससी कडून समाज कल्याण अधिकारी पदासाठी 18 ऑगस्ट रोजी तर नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 25 ऑगस्ट रोजीच होणार। एमपीएससीच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचा एकतर राज्यसेवा किंवा आयबीपीएसच्या परीक्षेला मुकावं लागणार आहे। महाराष्ट्रातील जनतेने सरकारला नापास केले, त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीतील पिताश्रीला सांगून निवडणूक पुढे ढकलली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रणित महायुती सरकारवर जोरदार हल्ला केलाय। तसंच गेल्या 15 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्र आणि हरियाणा यांची निवडणूक एकत्र होत नसल्याचंही अमोल कोल्हे म्हणालेत। परभणीच्या गंगाखेडमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सभेत अमोल कोल्हे बोलत होते। विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी आज सकाळी शिवतीर्थवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती गेल्या काही दिवसात बिघडलेली दिसते। महाराष्ट्रातील सोशल फॅब्रिक तुटता कामा नये। महाराष्ट्राचा एकोपा सलोखा कायम राहिला पाहिजे, यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे। हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे अशी छोटी लोक महाराष्ट्रात आहे। राज ठाकरे त्यापैकी एक आहे, म्हणून मी राज ठाकरेंना भेटायला आलो असं कपिल पाटील म्हणाले। काल सायंकाळी अटल सेतूवरून उडी मारून जीव घेणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी एका चालकाने मोठ्या हिमतीने वाचवल्याचं पाहायला मिळालं। हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून चालक आणि पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसतंय। रीमा पटेल असं आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या गृहिणीचं नाव असून ती मुंबईतील मुलुंड येथील रहिवासी आहे। रुग्णालयात औषधे, सर्जिकल मटेरियल्स उपलब्ध असताना देखील जे रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना बाहेरून या गोष्टी विकत आणण्यासाठी चिठ्ठ्या लिहून देत असल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाली। या प्रकाराला आळा घालण्यासाठी अशा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अशा डॉक्टरांवर कोणती कारवाई असावी हे निश्चित करण्यासाठी रुग्णालयातील प्राध्यापक आणि निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली। या समितीत 8 सदस्य
असून रुग्णालयातील 4 अध्यापकांचा आणि 4 मार्ड सदस्यांचा समावेश आहे। बांगलादेशातील मुद्द्यावरून सकल हिंदू समाजातर्फे काल पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला जुना नाशकात हिंसक वळण लागले। दुकाने बंद करण्याचं आवाहन करण्यासाठी निघालेल्या रॅलीनंतर दुकाने बंद करण्यावरून 2 गट आमने सामने आले होते, त्यामुळे दंगलसह दृश्य पाहायला मिळालं। दगडफेक करण्यात आल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले। पोलिसांनी जमावाला पांगण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराचा वार केला। यात 2 पोलीस आयुक्त जखमी झाले। या पार्श्वभूमीवर आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दुपारी 1:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे। जालन्यात श्री संत नरहरी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। जालन्याच्या भोकरदन येथील सोनार समाज बांधवाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सराफा बाजारातून काढलेल्या या शोभायात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दुमदुमून निघाला होता। या मिरवणुकीत सोनार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। 70व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली। त्यात 4 मराठी कलाकृतींना 5 पुरस्कार मिळाले। वाळवी, आणखी एक मोहेंजोदारो, वारसा, मर्मर्स ऑफ जंगल यांना राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे। परेश मोकाशी दिग्दर्शक आणि स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते अभिनीत वाळवी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट। सस्नेह निमंत्रण आपणास कळवण्यात अत्यानंद होतो की देशातील सर्वात पहिले सार्वजनिक ठिकाणी उभारले जाणारे प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार आपण सहभागी व्हावे हेच सर्व श्रीराम भक्तांच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रक पुणे शहर अध्यक्ष व प्रखर हिंदुत्ववादी श्रीराम भक्त प्रमोद नाना भानगिरे। वेळ आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता। स्थळ श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे।